गृहत्याग. स्त्री शिक्षणाच्या अभिमानास कालिंदीची हकीकत समजून मोठे दुःख झाले. कालिंदीच्या अविचारीपणाबद्दल तिच्या आईबापांना इतका राग आला की तिचे मुखावलोकन देखील करू नये असे त्यांस वाटे. गावातल्या काही मंडळींना चर्चा करण्यास चमचमीत बातमी मिळाली म्हणून मोठा आनंद झाला. कालिंदीने आईबापास लाज आणण्यासारखे असे दुष्कृत्य काय केले ते सांगितले पाहिजे. कालिंदी कॉलेजात BAच्या वर्गात शिकत होती आणि ती BA पास झाल्यानंतर तिचा मोठा गौरव होईल, तिचे नाव वर्तमानपत्रात येईल आणि तिचा फोटो सचित्र मासिकातून प्रसिद्ध होईल अशी तिच्या आईबापांची अपेक्षा होती. पण या सर्व अपेक्षा फोल ठरल्या. कालिंदीने कॉलेज सोडले एवढेच नव्हे तर आपल्या आईबापाचे घर सोडून देऊन ती एका शिवशरणप्पा नावाच्या व्यापाऱ्यापाशी त्याची केवळ रखेली म्हणून जाऊन राहिली. नमस्कार. आज आपण मराठी साहित्य परिचयमाला या सिरीजमध्ये ब्राह्मण कन्या ही जी काही कादंबरी आपल्याला अभ्यासाला आहे त्याची चर्चा करणार आहोत. बघा थोडक्यात, ब्राह्मण कन्या नाव आहे कादंबरीचं. लेखक आहेत डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर. 1930 साली आलेली ही कादंबरी आहे. बघा, म्हणजे तुम्ही केतकर हे जे लेखक आहेत त्यांचं इतरही लिखाण पाहिलं तरी सुद्धा तुम्हाला जाणवेल की केवढा विस्तीर्णपट केतकर त्यांच्या लिखाणात आवाक्यात आणतात. म्हणजे त्यांच्या बाकीच्याही कादंबऱ्या पाहिल्या, ज्यांना केतकरी कादंबऱ्या असं साधारणपणे म्हटलं जातं, तर त्याची यादीही आपल्याला सहज सांगता येईल. बघा, म्हणजे त्यांच्या ज्या काही कादंबऱ्या आहेत त्यामध्ये गोंडवानातील प्रियंवदासारखी कादंबरी आहे, परागंदा आहे, आशावादी, गाव सासू, विचक्षणा, भटक्या आणि आपण जी चर्चा करतो आहोत ती महत्त्वाची कादंबरी ब्राह्मण कन्या. तर अशा एकूण जवळपास 7 महत्त्वाच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. बघा, अर्थात केतकर ज्या काळात लिहितात किंवा केतकर जो काळ महाराष्ट्र भूमीला किंवा मराठी वाचकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात तो नेमका काळ कसा होता, त्याची घुसळण नेमकी काय होती, त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती आणि केतकर कशा प्रकारे वेगळी कादंबरी लिखाण करतात, तर याचाही संपूर्ण उहापोह आपण ब्राह्मण कन्येच्या आधारे आणि व्यंकटेश केतकर यांचं जे काही लिखाण आहे त्याच्या आधारे नक्कीच करू शकतो. बघा, म्हणजे त्यांनी सुरुवातीलाच ब्राह्मण कन्येमध्ये सांगितलं आहे की म्हणजे लेखकाचंच जे काही मनोगत आहे त्यामध्ये ते म्हणतात की पुस्तक एकदा वाचल्यानंतर दुसऱ्यांदा वाचावे व दुसऱ्यांदा वाचल्यानंतर पुन्हा एक किंवा अनेक वेळा वाचावे अशी माझी विनंती आहे. प्रत्येक वाचनाच्या प्रसंगी प्रस्तुत लेखनाचे रहस्य अधिकाधिक कळत जाईल. म्हणजे तुम्हाला एकदा ब्राह्मण कन्या वाचून समजणार नाही. बघा, ती एकदा, दोनदा, चारदा अशी वाचावीच लागेल. म्हणजे स्वतः लेखकानेच तसं सांगितलं असल्या कारणामुळं त्याचा अधिक जोरही वाढायला लागतो. बघा, त्यामुळं ती अनेक वेळा वाचणं ही महत्त्वाची आहे. म्हणजे जसं केतकर म्हणतात की त्याचं रहस्य तुम्हाला हळूहळू उलगडत जाईल, तर ते रहस्य उलगडून घ्यायचं असेल तर तुम्हाला ब्राह्मण कन्या ही जी काही कादंबरी आहे ती अनेक वेळा वाचावी लागेल. म्हणजे सुरुवातीला जे काही केळकरांनी प्रस्तावना लिहिली आहे बघा, त्यामध्ये ते असं म्हणतात की हॉलिवूडचा जगद्विख्यात चित्रपट निर्माता दिग्दर्शक अर्नेस्ट लुबिश हा जो काही जगद्विख्यात चित्रपट निर्माता होता तर तो सुद्धा त्याच्या चित्रपटांची सुरुवात अशीच भन्नाट करायचा का. म्हणजे मी सुरुवातीला जो काही पॅराग्राफ वाचला तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कालिंदी ही जी काही सुशिक्षित स्त्री होती, BA झालेली स्त्री होती किंवा मुलगी होती, तर ती कशा प्रकारे आईबापांना सोडून शिवशरणप्पा नावाच्या एका व्यापाऱ्यापाशी केवळ त्याची रखेली म्हणून जाऊन राहिली. तर म्हणजे समकालीन मराठी परिपेक्ष आपण पाहिला किंवा समकालीन मराठी समाज जरी पाहिला तरीसुद्धा ही एक प्रचंडच घटना होती. म्हणजे एवढी शिकली सवरलेली स्त्री एखाद्या व्यापाऱ्यापाशी फक्त त्याची रखेली म्हणून जाऊन राहते, तर ही एक प्रचंड घटना होती. आणि त्या घटनेपासूनच कादंबरीची सुरुवात झाली असल्याकारणामुळं त्याची तुलना म्हणजे ही जी काही सुरुवात आहे केतकरांनी केली त्याची तुलनाच केळकर अर्नेस्ट लुबिश या जगद्विख्यात हॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्याशी करतात. बघा, म्हणजे जसं केतकर सुरुवातीलाच एक हादरा देऊनच वाचकांना स्वतःकडे आकर्षित करतात. म्हणजे कालिंदी ही रखेली जाऊनच त्याच्याकडे राहिली आणि मग संपूर्ण वाचकाचं लक्ष तिकडं लागायला लागतं की ह्या नेमका काय प्रकार आहे. आणि मग नंतर फ्लॅशबॅक घेत ते संपूर्ण पट त्या पात्राचा असेल किंवा त्या पात्राच्या भोवतालच्या परिस्थितीचा असेल उलगडून सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करतात. बघा, म्हणजे केतकर ज्यावेळी कादंबरी लिहितात त्यावेळीची तुम्ही सामाजिक पार्श्वभूमी जरी पाहिली तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की ज्या प्रकारचं कादंबरी विश्व मराठी साहित्यात त्या काळात होतं तर त्या साहित्य विश्वाला किंवा मराठी कादंबरीला हादरे देण्याचं कामच केतकरी कादंबरीनं आणि विशेषतः ब्राह्मण कन्या हे 1930 सालच्या कादंबरीनं केलेलं आहे. बघा, आणि केतकर स्वतःच म्हणतात की उदात्त भावा वर्णन करीतो नलगे मज हा मान, खरे वर्णितो इतुके मजला पुरे प्रशंसा वचन. म्हणजे तुमच्या ज्या काही समजुती असतील, तुमच्या ज्या काही चालीरीती असतील, रूढी असतील, परंपरा असतील त्या तर आहेच म्हणजे, आणि त्याला सुधारण्याचा प्रयत्न तर आहेच, परंतु या सगळ्यांना उदात्ततेचा भाव देऊन
खरं सांगणं हेच माझं कर्तव्य आणि मी ते करत राहणार. मग तुम्हाला त्याचं काहीही वाटो, वाईट वाटो किंवा अजून काय वाटो, तर हेच त्यांची कायमस्वरूपी स्टँड आहे आणि त्यांची भूमिकाही राहिलेली आहे बघा. म्हणजे आपण समकालीन काळातलं जर लिखाण पाहिलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल की स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली त्या काळची हरिभाऊ आपटे यांची स्त्री, बरोबरीच्या नात्यासाठी भांडणारी वामनराव जोशी यांनी चित्तारलेली स्त्री व सर्वस्वी स्वायत्त धनार्जनास समर्थ अशी डॉक्टर केतकरांनी रेखाटलेली स्त्री ही पूर्णपणे वेगळी आहे बघा. म्हणजे हा प्रवास जरी तुम्ही बघितला अगदी हरिभाऊपासनं वामनरावांपर्यंत आणि त्यानंतर आपल्या ब्राह्मण कन्येपर्यंत व्यंकटेश केतकरांच्या कादंबरीपर्यंत, तरीसुद्धा तुम्हाला जाणवेल की काय प्रकारचं ट्रान्झिशन, काय प्रकारचा वेगळेपणा अगदी हरिभाऊपासून केतकरांच्या कादंबरीपर्यंत येईपर्यंत आपल्याला सहजपणे त्यात जाणवतो बघा. म्हणजे या कादंबरीचा विषयच कालिंदीचा जो काही प्रवास आहे, म्हणजे सुरुवातीपासनं अगदी शेवटपर्यंत तिचा जो काही प्रवास आहे, जे काही समाजशास्त्रीय वर्णन त्यामध्ये यायला लागतात. म्हणजे केतकर हे स्वतःच एक मोठे समाजशास्त्रज्ञ असल्या कारणामुळं ती जाणही समाजशास्त्राची, ती जाणही संपूर्ण स्त्री पुरुष संबंधातली त्यांना आहे बघा. आणि त्यामुळेच ही कादंबरी अधिक परिणामकारक व्हायला लागते का, तर याचीही संपूर्ण चर्चा आपण त्या कादंबरीच्या आधारे नक्कीच करू शकतो. म्हणजे त्यामध्ये अशी चर्चा आहे की ही व्यवस्था धर्ममूलक नसून अर्थमूलक आहे. म्हणजे जी काही लग्न व्यवस्थेची चर्चा केतकर त्या ठिकाणी करतात, तर त्याबद्दल असं म्हटलेलं आहे की लग्न व्यवस्था ही संस्था धर्ममूलक नाही आहे. म्हणजे आपलं वरून असं वाटतं की ही धर्ममूलक संस्था आहे, परंतु तिचं मूळ हे अर्थव्यवस्थेत सामावलेलं आहे. याची चर्चा ही केतकरांनी त्यामध्ये सविस्तर केलेली आहे बघा. म्हणजे धर्ममूलक ती नसून अर्थमूलक आहे हा जो उत्क्रांत विचार केतकर मांडतात, तर तो विचार सुरुवातीच्या काळात मराठी परिप्रेक्षात किंवा मराठी वाचक वर्गाला फारसा रुचलेला नव्हता बघा. कारण की असं वाचनाची सवयच किंवा असा परिप्रेक्षच मराठी वाचकांमध्ये नसल्यामुळं संपूर्ण मराठी वाचकच त्या काळात हादरून गेलेला होता. मग अनेक टीकाही त्यांच्यावर झाल्या, ही काय कादंबरी आहे का, असंही अनेक टीका समकालीन जे काही कादंबरीकार होते, उदाहरणार्थ फडके वगैरे असतील, त्यांनी त्यांच्यावर केलेली होती बघा. आणि मग याला व्यंकटेश केतकरांचं उत्तर काय होतं की कादंबरी कशी लिहावी हे तुम्ही मला सांगू नका. तुम्हाला जर माझी कादंबरी रुचत नसेल किंवा पचत नसेल तर तुमची कादंबरीची व्याख्या तुम्ही स्वतः बदलून घ्या. कारण केतकर हे स्वतः मोठे समाजशास्त्रज्ञ असल्या कारणामुळं, अमेरिकेत बराच काळ वास्तव्य असल्यामुळं, त्यानंतर इंग्लंडमध्ये जाऊन राहिल्यामुळं जो काही पाश्चिमात्य परिप्रेक्ष्य त्यांच्याकडे होता आणि ती जी काही आधुनिक दृष्टी केतकरांकडे होती, ती दृष्टी देखील आपल्याला ब्राह्मण कन्येमध्ये सहज आलेली दिसून येते बघा. म्हणजे तुम्ही अगदी त्यातले पात्र जरी पाहिले परिचय मालेच्या अनुषंगाने, तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारचा पट आणि काय प्रकारच्या पात्रांचा अनुभव आपल्याला त्यामध्ये यायला लागतो. म्हणजे त्यामध्ये कालिंदी नावाचं पात्र आहे, जी की महत्त्वाची नायिकीन त्यामध्ये आहे. मंजुळा नावाचं पात्र आहे, जी की कालिंदीची आजी आहे. म्हणजे सुरुवात त्यापासूनच व्हायला लागते. शांताबाई आहे कालिंदीची आई, आप्पासाहेब डग्गे आहेत तिचे वडील, शिवशरणप्पा आहे, एस्तेर आहे, रामराव आहेत, सत्यव्रत हा कालिंदीचा भाऊ आहे, उषा तिची बहीण आहे. आणि शेवटी या कादंबरीचा पट उलगडत म्हणजे जे काही स्त्री पुरुष संबंध आहेत, विवाहेतर संबंध आहेत, प्रेम संबंध आहेत, संपूर्ण समाजशास्त्रीय पट आहे, त्याचा उहापोह करत शेवटी वैजनाथ शास्त्री नावाचं पात्र यायला लागतं, जे की स्वतः इतिहासतज्ञ आणि समाजसुधारक आहेत. आणि मग त्यांच्या स्मृती यायला लागतात. म्हणजे आपल्याला हिंदू चालीरीतीनुसार किंवा हिंदू संस्कृतीत ज्याप्रमाणे पराशर स्मृती आहे किंवा मनुस्मृती आहे, या प्रकारच्या ज्या काही स्मृती आहेत, तर त्या स्मृतीच्या अनुषंगाने देखील ब्राह्मण कन्येच्या शेवटी देखील काही स्मृती त्यामध्ये यायला लागतात बघा. म्हणजे तुम्ही त्यातल्या काही स्मृती जरी वाचल्या तरी तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारचा शेवटचा पट या कादंबरीमध्ये उलगडण्याचा प्रयत्न केतकर करतात. एकूण 42 समथिंग स्मृती त्यामध्ये दिलेल्या आहेत बघा. की म्हणजे समाजात किंवा लग्न संस्थेचे नियम कसे असावेत, स्त्री पुरुषांमधला जो काही ताण आहे तो विस्तारण्याचा किंवा तो कमी करण्याचा किंवा स्त्री पुरुषांचे संबंध ठेवण्याचा जो काही विषय आहे तो कशा प्रकारे साधावा, तर याची संपूर्ण चर्चाच किंवा त्याचे नीतिनियम ज्याला आपण थोडक्यात म्हणू शकू, याची चर्चा वैजनाथ स्मृतीमध्ये त्यांनी दिलेली आहे बघा. त्यातली पहिली स्मृती अशी आहे की आजच्या जगातील अनेक चालीरीती मनुष्य प्राण्याच्या जंगली काळात उत्पन्न झाल्या आहेत. त्या चालीरीती व त्यांचे समर्थन करणारे कायदे नष्ट झाले पाहिजेत आणि त्यासाठी जी नवीन नियमावली किंवा नियममाला स्थापन व्हावयाची त्याचा प्रारंभ यत्न ही वैजनाथ स्मृती होय. दुसरी स्मृती आहे की सामाजिक स्थितीचा मूळारंभापासून विचार करून समाजास योग्य कायदा देऊ इच्छिणाऱ्या मुनींनी या नियमावलीचे विस्तारण करावे. विस्तारणाचा अधिकार आग्रही शिष्यास नाही, तर तो फक्त मुनीसच आहे. तर या प्रकारचे जे काही नीतिनियम आहेत किंवा स्त्री पुरुषांनी वागण्याचे नियम आहेत किंवा विवाहविषयक नियम आहेत, तर हे सगळ्या नियमांची चर्चा त्यांनी वैजनाथ स्मृतीमध्ये शेवटी केलेली आहे बघा. म्हणजे अगदी त्यामध्ये तुम्ही वर्णन जरी पाहिलं, म्हणजे जे काही समकालीन समाजसुधारक होते, महादेव रानडे असतील किंवा भांडारकर असतील, तर महादेव रानडे आणि राम्या भांडारकर यांना काय कळतं ना, ती तर महाराष्ट्राची बैलजोडी असं म्हणण्याचं धाडस केतकर त्या ठिकाणी करतात बघा. आणि ते फक्त म्हणजे असं उच्छृंखल धाडस नाही आहे, तर त्या प्रकारची नैतिक बैठक, त्या प्रकारची साहित्यिक बैठक त्यांच्या लिखाणाला आणि त्यांच्या ओव्हरऑल जो काही परिप्रेक्ष्य मराठी साहित्यातल्या लिखाणातला आहे त्याला आहे बघा. आणि म्हणूनच त्या प्रकारचं धाडस करण्याचं कामही केतकर या कादंबरीमध्ये करतात बघा. म्हणजे तुम्ही अगदी
कादंबरी ही शांतपणे 8-10 वेळा वाचली तरी सुद्धा तुम्हाला जाणवेल की साम्यवादाची वेगळी चर्चा त्यामध्ये आलेली आहे. रामरावाचा आणि कालिंदीचा जो काही नंतरचा संबंध आहे त्याची चर्चा आलेली आहे. आणि एकंदर पुण्यामध्ये असणारा जो काही जाचक प्रसंग आहे, म्हणजे संपूर्ण कादंबरीचा पट जरी पुण्यात असला तरी सुद्धा पुण्यातली जी जाचकता आहे ती मुंबईला गेल्यानंतर सुटते का, म्हणजे मुंबई म्हणजे लिबरेशन आहे का. नंतरच्याही मराठी साहित्याची आपण चर्चा पाहिली तरी सुद्धा ढसाळांपर्यंत त्याची चर्चा वेगळ्या प्रकारे करू शकतो. परंतु या कादंबरीपुरता मर्यादित विचार जर आपण केला तर कालिंदीला मुंबई हे लिबरेशन वाटायला लागतं का, आणि म्हणूनच तिचा पुण्यापासून मुंबईपर्यंतचा प्रवास व्हायला लागतो का. तर याचाही संपूर्ण उहापोह आपण ब्राह्मण कन्या या कादंबरीच्या आधारे नक्कीच करू शकतो. बघा, एक वेगळा समाजशास्त्रीय पट उलगडण्याचा प्रयत्न, स्त्री पुरुष नातेसंबंधातला तणाव, विवाहविषयक जाणीव, विवाह संस्था ही जी काही समाजशास्त्रीय जाणीव आहे त्याचा एक वेगळा उहापोह घेण्याचं काम देखील ब्राह्मण कन्या या कादंबरीमध्ये डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर या लेखकांनी केलेलं आहे. बघा, त्या अनुषंगाने आपण एकंदर त्याची चर्चा करू शकतो. तुम्ही अगदी UPSCने विचारलेले प्रश्नही ब्राह्मण कन्येवरचे पाहिले तरी सुद्धा तुम्हाला जाणवेल की काय प्रकारचा अप्रोच UPSCचा या कादंबरीबद्दल आहे. म्हणजे या ठिकाणी एक प्रश्न आहे की भारतीय जाती व्यवस्थेच्या संदर्भात एक वेगळी समाजशास्त्रीय जाण व्यक्त करणारी कादंबरी म्हणून केतकरांच्या ब्राह्मण कन्या या कादंबरीचे स्वरूप उलगडवून दाखवा. म्हणजे मी सुरुवातीला जसं सांगितलं की समाजशास्त्रीय परिप्रेक्षातून त्याची चर्चा असेल किंवा विवाहविषयक जी काही चर्चा असेल ती अगदी वैजनाथ स्मृतीपर्यंतचा तिचा संपूर्ण उलगडणारा पट आपल्याला केतकर या कादंबरीमध्ये उलगडवून दाखवतात का, तर त्याची संपूर्ण चर्चा करा. आणि जाती व्यवस्था म्हणजे सुरुवातीला कडू मराठे असतील, उच्चवर्णीय ब्राह्मण असतील, शांतीला संपूर्ण सोसायण्याचा जो काही प्रकार आहे तो असेल, तर याची संपूर्ण जातीविषयक चर्चा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून यायला लागते का, तर याची चर्चा ब्राह्मण कन्या या कादंबरीच्या आधारे करा. असाच प्रश्न UPSCनं आपल्याला ब्राह्मण कन्या या कादंबरीबद्दल विचारलेला आहे. बघा, ही कादंबरीचं सुरुवातीलाच केतकरांनी सांगितलं की अनेक वेळा वाचावी, त्यानंतर तिचं रहस्य, या लेखनाचं रहस्य उलगडत जाईल. त्या अनुषंगाने देखील आपण अनेक वेळा वाचून या कादंबरीचं रहस्य किंवा या कादंबरीमध्ये नेमकं केतकरांना काय सांगायचं आहे याचा उलगडा नक्कीच करू शकतो. बघा, तर ही थोडक्यात आपली ब्राह्मण कन्या या कादंबरीबद्दल चर्चा होती. थँक्यू.